नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि तुम्ही पदवीधर मतदारसंघासाठी मतदार म्हणून नोंदणी करीत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण या व्हिडिओमधून आपण सिरियल नंबर या ठिकाणी कसा पाहायचा तो या व्हिडिओमधून पाहणार आहोत। म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरायला गेलात तर तुम्हाला या ठिकाणी सिरियल नंबर मागितला जातो, परंतु तुमच्याकडे तो नसतो। परंतु आता तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलमधूनच सिरियल नंबर काढू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या सिरियल नंबर कसा पाहायचा। तर मित्रांनो, तुम्हाला इलेक्शन सर्च eci.gov.in या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरलाच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्ट्रॉनिक search.eci.gov.in ही वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, वेबसाईटवरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला खाली तुमचं मतदान कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला राज्य टाकून खाली जो चपटा कोड दिला आहे तो आहे तसा या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। तर आपण संपूर्ण माहिती भरून घेऊया। तर मित्रांनो, वरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा मतदार कार्ड नंबर, तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली चपटा विचारला जाईल, तो चपटा टाकून घ्यायचा आणि तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, सर्चवरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला तुमच्यासमोर खाली तुमची संपूर्ण माहिती येणार आहे। त्यामध्ये तुमचा ई-पिक नंबर म्हणजे तुमचा मतदार ओळखपत्र नंबर, त्यानंतर तुमचं नाव येणार आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला एज येईल। एजच्या नंतर रिलेटिव्ह नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं या ठिकाणी नाव येईल। त्याच्यानंतर तुमचं स्टेट येईल, तुमचा डिस्ट्रिक्ट दाखवला जाईल। त्यानंतर तुमचं मतदारसंघ कुठला आहे तोही दाखवला जाईल। त्यानंतर तुम्हाला पार्ट म्हणजे तुमचं 56 वार्ड क्रमांक हा दाखवला जाईल। त्यानंतर पोलिंग स्टेशन, त्यानंतर पार्ट सिरियल नंबर हा या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल। तर येथून तुम्ही म्हणजे सर्वात शेवटी तुम्हाला सिरियल नंबर हा दिसून येईल। तर हा सिरियल नंबरच तुम्हाला या ठिकाणी मतदार ओळख म्हणजे पदवीधर मतदारसंघासाठी लागतो। तर तुम्ही अशा प्रकारे माहिती घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।